नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन मेगा भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये 3588 जागांसाठी एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। 10वी उत्तीर्ण असाल तुम्ही यातील पदांसाठी अप्लाय करू शकता, ज्यासाठी तुम्हाला वेतन 21,700 ते 69,100 या पे स्केलमध्ये मिळत आहे। संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर चॅनल नवीन असाल तर महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। मेक शुअर मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेल आयकॉन नक्की क्लिक कराल। बघा मित्रांनो, काही महत्त्वाचे मुद्दे या भरतीबाबतचे, ज्यामध्ये टोटल जागा या 3588 आहेत। नंबर ऑफ वॅकन्सीज भरपूर आहेत मित्रांनो। आयबी मार्फत जवळपास 8000 पदांसाठी रिक्रुटमेंट चालू आहे। त्यामध्ये ऍडिशन आपण ही नवीन एक भरती म्हणू शकतो, ज्यासाठी सुद्धा तुम्ही प्रिपरेशन कंटिन्यू करू शकता। यामध्ये 10वी उत्तीर्णवर तुम्हाला अर्ज करता येणार आहे पदांसाठी। या व्यतिरिक्त मेल फिमेलसाठी सेपरेट जागा त्यांनी दिलेली आहे, ज्याबाबतची माहिती आपण त्या ठिकाणी घेणार आहोत। वेतन तुम्हाला पे मॅट्रिक्सनुसार या ठिकाणी मित्रांनो हे चुकीचं मेन्शन झालेलं आहे। 21,700 ते 69,100 हा पे स्केल तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो मिळत आहे। सो तो गटकचा संवर्गाचा पे स्केल आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो। भरती नोकरी कायमस्वरूपी आहे, ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता आणि अर्ज फी मात्र 100 रुपये त्यांनी या ठिकाणी आकारलेले आहे। सो सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आहेत। तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक आहे। ऍटलीस्ट अप्लाय करून ठेवू शकता। अर्ज फी मात्र 100 रुपये त्यांनी घेतलेले आहे। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या अंडर येणाऱ्या मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स यांच्या अंडर येणाऱ्या डायरेक्टर जनरल बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अर्थात BSF मार्फत ही पर्सनल डायरेक्टर रिक्रुटमेंट सेक्शन यांच्या मार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। थोडक्यात BSF मार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे, ज्यासाठी 24 जुलै 2025 ला ही जाहिरात या ठिकाणी मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। बघूया पुढे त्यांनी काय म्हटलं आहे तर बघा, ऑनलाईन ऍडव्हर्टाइजमेंट नोटीस, ज्यामध्ये कॉन्स्टेबलचं पद या ठिकाणी भरलं जाणार आहे, जे ट्रेड्समन कॅटेगरी मधलं आहे। मेल आणि फिमेलच्या जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे, ज्यामध्ये टोटल ऑनलाईन जे अप्लाय करण्यासाठी तुम्हाला ऍप्लिकेशन मागवलेले आहेत ते 3588 जागांसाठी या ठिकाणी मागवलेत आहेत, ज्यामध्ये 3406 जागा या मेल कॅन्डिडेटच्या तर 182 जागा या फिमेल कॅन्डिडेटसाठी त्यांनी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत। सो या बेसिसवर तुम्ही बघू शकता नंबर ऑफ वॅकन्सीज भरपूर आहेत। तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे। सर्व इंडियन्स यासाठी इलिजिबल आहेत अर्ज करण्यासाठी। आणि महाराष्ट्रामधून अप्लाय करणार असाल तर तुम्ही त्या ठिकाणी कुठे अप्लाय करायचं याबाबतची माहिती सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। यामध्ये बघा मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे लेवल 3 चा पे स्केल तुम्हाला या पदासाठी या ठिकाणी मिळत आहे, जो पे स्केल 21,700 ते 69,100 हा 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला या ठिकाणी राहणार आहे। बेसिसवर तुम्हाला त्या ठिकाणी तयारी करायची आहे। पे स्केल चांगला आहे, नंबर ऑफ वॅकन्सी चांगला आहे, तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे। पुढे बघा, या ठिकाणी मित्रांनो पदाचं नाव आणि वॅकन्सीज कशा प्रकारे आहेत तर सर्व जागा या कॉन्स्टेबल मधल्या आहेत, ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। पुरुष ट्रेडसाठी कोणकोणत्या जागा आहेत त्याही तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल। सो यामध्ये कॉबलर, टेलर, कार्पेंटर, प्लंबर, पेंटर, इलेक्ट्रिशियन, पंप ऑपरेटर, त्यानंतर पोस्टर, वॉटर कॅरियर, वॉटरमॅन, वॉशरमन, बार्बर, स्वीपर आणि वेटरच्या जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत। टोटल ज्या वॉटर कॅरियरच्या आहेत, वॉशरमनच्या आहेत, बार्बरच्या आहेत आणि स्वीपरच्या जागा आहेत त्या भरपूर आहेत। त्या ठिकाणी तुम्ही स्पेसिफिकली ट्रेड त्या ठिकाणी अप्लाय करू शकता। या व्यतिरिक्त महिलांसाठी सुद्धा मित्रांनो नंबर ऑफ वॅकन्सीज मध्ये कॉबलर, टेलर, वॉटर कॅरियर, वॉशरमन, कुक, स्वीपर आणि बार्बरच्या जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत। अशा टोटल 3588 जागा या भरतीमार्फत या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। आता यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा, जे ट्रेड्सला ज्यामध्ये फॉर ट्रेड्स ऑफ कॉन्स्टेबल कार्पेंटर, कॉन्स्टेबल प्लंबर, त्यानंतर कॉन्स्टेबल पेंटर, इलेक्ट्रिशियन, पंप ऑपरेटर, कॉन्स्टेबल अपहोल्स्टर या पदांसाठी 10वी उत्तीर्ण, त्यानंतर 2 वर्षाचं तुमचं सर्टिफिकेट ITI मधलं असणे आवश्यक आहे किंवा सिमिलर ट्रेड मधलं, किंवा 1 वर्षाचं तुमचं त्या ठिकाणी मित्रांनो इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मधलं सर्टिफिकेट आणि 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तरी तुम्ही या पदांसाठी टेक्निकल पदांसाठी अप्लाय करू शकता। या व्यतिरिक्त जी पदे भरली जाणार आहेत, ज्यामध्ये कॉन्स्टेबल, कॉबलर, टेलर, वॉशरमन, बार्बर, स्वीपर आणि या ठिकाणी खोलसोय या पदांसाठी मित्रांनो 10वी उत्तीर्ण हा क्रायटेरिया आहे। स्पेसिफिक कोणतं दुसरं क्वालिफिकेशन मागितलेलं नाही आहे, मात्र रिस्पेक्टिव्ह ट्रेडमध्ये तुम्ही जर अप्लाय करणार असाल तर तुमची प्रोफिशियन्सी पाहिजे। त्याचबरोबर तुम्हाला क्वालिफाय करायचं आहे टेस्टमध्ये, जी त्या ठिकाणी घेतली जाईल। सो या बेसिसवर तुम्ही फक्त 10वी पासवर या पदांसाठी अप्लाय करू शकता। या व्यतिरिक्त जे कॉन्स्टेबल कुकचं पद आहे, वॉटर कॅरियरचं पद आहे आणि वेटरचं पद आहे, त्यासाठी अगेन 10वी उत्तीर्ण पहिला क्रायटेरिया आहे। त्यानंतर नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्कचं तुमचं फूड प्रोडक्शन और किचन मधलं तुमचं सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे या पदांसाठी अप्लाय करण्यासाठी। आणि तिन्ही पदांसाठी बेसिक जे क्वालिफिकेशन राहणार आहे ते 10वी पासचं राहणार आहे, ते मात्र सर्वांकडे असणे आवश्यक आहे। सो थोडक्यात सांगायचं झालं तर पहिल्या काही पदांसाठी तुम्हाला 10वी पास प्लस ITI, दुसऱ्या पदांसाठी 10वी प्लस तुमच्याकडे स्किल टेस्ट असणे आवश्यक आहे स्पेसिफिक मधलं, आणि तिसऱ्यासाठी अगेन तुमच्याकडे 10वी पास आणि तुमच्याकडे NS
QFचा लेव्हल 1चा कोर्स तुमच्याकडे असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी। आता जर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो अप्लाय केलं तर सिलेक्शन तुमचं कशा प्रकारे होणार आहे बघा। पहिला तर तुमची PST किंवा फिजिकल एक्झामिनेशन टेस्ट होईल, ज्यामध्ये मेल आणि फिमेलसाठी कशा प्रकारे क्रायटेरिया ते तुम्ही पाहू शकता। अर्थात मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगत आहे, डिटेलमध्ये नोटिफिकेशनमध्ये माहिती तुम्ही घेऊ शकाल। त्यानंतर बघा या ठिकाणी मित्रांनो सेकंड फेजमध्ये तुमची रिटन एक्झामिनेशन होणार आहे। पहिला फिजिकल होईल, त्यानंतर रिटन होणार आहे, ज्यामध्ये जनरल अवेअरनेस, जनरल नॉलेज, एलिमेंटरी मॅथमॅटिक्स, एनालिटिक ॲप्टिट्यूड, बेसिक नॉलेज ऑफ कैंडिडेट्स इन इंग्लिश और हिंदी याबाबतची तुम्हाला एक्झाम द्यायची आहे, ज्या बेसिसवर तुमचं फायनल सिलेक्शन त्या ठिकाणी होऊन जाईल। आता यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये एज लिमिट बघा। एजमध्ये मी तुम्हाला सांगता ओपनसाठी 18 ते 25 वर्ष या ठिकाणी तुम्हाला एज लिमिट पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला 5 वर्ष रिलॅक्सेशन मिळत आहे, तर ओबीसीला 3 वर्ष रिलॅक्सेशन तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे। या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता। आता या ठिकाणी रिक्रुटिंग एजन्सी, सेंटर फॉर एक्झामिनेशन तुम्ही बघू शकता। जर महाराष्ट्रामधून अप्लाय करणार असाल तर तुम्हाला या ठिकाणी फ्रंटियर हेडक्वार्टर BSF गुजरात हे तुम्हाला रिक्रुटमेंट सेंटर चूज करायचं आहे, जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणी तुमची संपूर्ण रिक्रुटमेंट प्रोसेस कंप्लीट करू शकता। ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, ऑनलाईन अप्लाय करताना तुम्हाला हे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर बघा एक्झामिनेशन फी अँड मोड ऑफ पेमेंट, या ठिकाणी तुम्ही बघितला तर टोटल 100 रुपये फॉर्म फी त्यांनी अनरिझर्व्ड EWS आणि OBC कॅटेगरीला घेतलेली आहे। ॲज एक्झामिनेशन फी प्लस 50 तुम्हाला एक्झामिनेशन फी या ठिकाणी द्यायची आहे। या व्यतिरिक्त जे कॅन्डिडेट इतर कॅटेगरीमधले असतील, प्रॉब्लेम ज्यांना एक्झाम केलेला आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता। वुमन कॅन्डिडेट असाल, शेड्यूल कास्टमध्ये असाल, शेड्यूल ट्राईबमध्ये असाल, BSFचे ऑलरेडी सर्व्हिंग पर्सनल असाल किंवा एक सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला कोणतीही फॉर्म फी घेतलेली नाही। इतरांना मात्र जवळपास 150 रुपये फॉर्म फी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे अर्ज करण्यासाठी, ज्यामध्ये 100 रुपये ही या ठिकाणी रिक्रुटमेंट प्रोसेसची फी राहील आणि एक्झामिनेशन फी प्लस सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे। आता या ठिकाणी बघा अप्लाय कशा प्रकारे करायचं आहे, तर अप्लाय करण्यासाठी recruit.bsf.in या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करू शकता। याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन। 25/7/2025 पासून 23/8/2025 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे। नुकतीच यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरुवात झालेली आहे, सो तुम्ही आता या ठिकाणी अर्ज करू शकता। या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा, व्हिडिओस नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो आणि मेक शुअर मित्रांनो येणाऱ्या काळातील सर्व जॉब अपडेट्स मिळवण्यासाठी महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। याची लिंक ऑफिशियल वेबसाईटची खाली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता। धन्यवाद।